आजवर प्रत्येक महापुरुषावर दुःखाचे प्रसंग येऊन गेले आहेत। श्रीकृष्णाने विचार केला की पांडवांना पृथ्वीचे राज्य मिळाले आहे, संतती संपत्ती दोन्ही भरपूर आहेत। पांडव सर्व प्रकाराने सुखी होणे ठीक नाही। या अतिसुखात पांडवांना अभिमान होणे संभवनीय आहे। असा जर त्यांना अभिमान झाला तर त्यांचे पतन होईल। अशा शुद्ध हेतूने कधी कधी भगवंत निष्ठुर होत असतात। पांडवांना सुखात भगवंताचा विसर पडू नये म्हणून देवाने त्यांना दुःख दिले। भगवंत दुःखात गुप्त रीतीने जीवाला सहाय्य करीत असतात। अश्वत्थामा व अर्जुन यांचे युद्ध झाले। अश्वत्थाम्याला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली होती, पण त्याला मारण्याची हिम्मत अर्जुनाला झाली नाही। गुरुपुत्र गुरुचेच रूप होय। अर्जुनाने अश्वत्थाम्याला बांधून ओढत ओढत द्रौपदी जवळ आणले। द्रौपदी अंगणात बसली होती। पुत्र शोकात ती बुडून गेली होती। अश्वत्थाम्याची ती स्थिती पाहून द्रौपदी धावत आली। अश्वत्थाम्याला वंदन करून ती म्हणाली, माझ्या अंगणात ब्राह्मणाचा अपमान होऊ नये। आपल्या 5 पुत्रांची हत्या करणाऱ्यालाही द्रौपदी वंदन करते। तो कोणी साधारण वैरी नव्हता। 5 मुलांना मारणारा अंगणात आला आहे, पण तो ब्राह्मण आहे म्हणून ती त्याला वंदन करीत आहे। तुमचा शत्रू जर तुमच्या अंगणात आला तर काय तुम्ही त्याला जय श्री कृष्ण म्हणाल? भागवत कथा ऐकून आपले जीवन शुद्ध करा। वैराची शांती निर्वैराने होते, प्रेमाने होत असते, वंदनाने होत असते। वैष्णव तोच होय की जो वैराचा बदला प्रेमाने घेतो। श्रीकृष्णाचा अर्थ आहे की मला जे काही दिसते ते सर्व कृष्णमय आहे। अश्वत्थाम्याला वाटले की द्रौपदी खरोखर वंदनीय आहे, मी मात्र वंदनीय नाही। अश्वत्थामा म्हणाला, द्रौपदी, लोक जी तुझी प्रशंसा करतात ती फार कमी वाटते। तू वैराचा बदला प्रेमाने घेत आहेस। द्रौपदीच्या या गुणामुळे व्यासही तन्मय झाले आहेत। द्रौपदीला उद्देशून व्यास म्हणत आहेत, वाम स्वभावा, कोमल स्वभावाची, सुंदर स्वभावाची तू आहेस। ज्याचा स्वभाव अति सुंदर असतो तो भगवंताला प्रिय असतो। शरीराने सुंदर असणारा देवाला नेहमीच आवडतो असे नाही, परंतु ज्याचा स्वभाव सुंदर आहे तो नेहमीच देवाला आवडतो। स्वभाव सुंदर केव्हा बनतो? अपकाराचा बदला उपकाराने घ्याल तेव्हा। जय जय राम कृष्ण हरी।